पालकमंत्री फोटोग्राफर सहाय्यक पोलीस निरीक्षक छत्रपति संभाजीनगर नॅशनल आणि स्टेट लेवलचे बॅडमिंटन गोल्ड मेडलिस्ट असं हे सेकंड इन कमांड आहे। यानंतर दुसरा प्लाटून आपल्या समोर येत आहे छत्रपति संभाजीनगर आयआरटीचा हा प्लाटून पोलीस निरीक्षक गजानन खेटे आणि दिनेश कानगुरे पहिल्या प्लाटूनचे हे कमांडर आणि सेकंड इन कमांड होते। यानंतर दुसरा प्लाटून येत आहे विनोद भालेराव आणि अनिल धनुरे। प्लाटून कमांडर श्री विनोद भालेराव आणि अनिल धनुरे सुंदर असा पोशाख रायफलधारी जवान मंचासमोरून पास होताना आपण बघतोय। यानंतर महिला प्लाटून आपल्या समोर येत आहे श्रीमती संगीता गिरी आणि पोलीस निरीक्षक श्री उमेश निकम। महिलांचा हा तितकाच ताकदीचा प्लाटून मंचासमोरून पास होताना आपण बघतोय। यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पुरुष प्लाटून कमांडर श्री सलमान शेख आणि सेकंड इन कमांड श्री युवराज शिरसाट। ग्रामीण 6 पुरुष प्लाटून कमांडर श्री सलमान शेख आणि श्री सेकंड इन कमांड युवराज शिरसाट। यानंतर मंचासमोर येत आहे ग्रामीण महिला प्लाटून कमांडर श्री रामचंद्र बहुरे आणि श्री हरिदास मैदार सेकंड इन कमांड। महिलांचा हा सुंदरसा प्लाटून ग्रामीण महिलांचा जोरदार टाळ्यांनी महिलांचं स्वागत केलं पाहिजे। यानंतर संभाजीनगरची वाहतूक शाखा या ठिकाणी वाहतूक शाखा प्लाटून कमांडर श्री मयूर निकम आणि सेकंड इन कमांड संजय राठोड। पांढरा शुभ्र परिधान केलेला हा पोशाख आणि हॅट घातलेले हे जवान। यानंतर आपल्या समोर येणार आहे महाराष्ट्र सुरक्षा बल MSF व्हेरी नाईस प्लाटून कमांडर अर्जुन कदम सेकंड इन कमांड श्री अजय जयस्वाल। अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तीत चालणारा हा प्लाटून MSF चा प्लाटून महाराष्ट्र सुरक्षा बल। यानंतर आपल्या सर्वांचं लक्ष आकर्षून घेणारा राजे संभाजी छत्रपती सैनिक शाळा मुले प्लाटून कमांडर शिवराज कारपे। व्हेरी गुड मुलांचा हा प्लाटून शिवराज कारपे। प्लाटून कमांडर सेकंड इन कमांड आदित्य राठोड। अतिशय सुंदर तुरेधारी ही जवान मंचासमोरून मान्यवरांना मानवंदना देऊन पास होतात। तितक्याच ताकदीच्या आमच्या मुली राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा मोनिका सरकुंडे प्लाटून कमांडर सेकंड इन कमांड तेजस्विनी बसावे। मुलींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या छोट्या छोट्या सैनिकी। यानंतर आपल्या समोर येत आहेत स्टुडंट पोलीस कॅडेट प्लाटून
लॉन्च टीम यासाठीचा उपयोग करण्यात येतो। यानंतर आपल्या समोर येणार आहे वज्रवाहन प्लॅटून कमांडर दरम्यान नियंत्रण करण्यासाठी या वाहनाचा वापर करण्यात येतो। त्याचप्रमाणे गॅस ॲम्ब्युलन्स अश्वघोड याचाही यामध्ये समावेश असतो। माननीय श्री घुमरेजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांना 2023 या वर्षात गुन्हे शाखेने पोलीस ठाणे येथील गुन्हे उघडकीस आणणे कर्तव्य। यानंतर माननीय विजयकुमार नरसिंहराव ठाकूरवाड कन्नड विभाग छत्रपती संभाजीनगर याने उपविभागीय पोलीस अधिकारी भूकंपामध्ये त्यांनी मोठी जोरदार जोखमीची कामगिरी केलेली होती आणि म्हणून त्यांना हा सन्मान भंडारा जिल्ह्यात कार्यरत असताना 4 नक्षलवाद्यांना पकडून अटक केले होते त्याबद्दल हमारा मोबाइल पर मेरे कैमरा मांगे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त माननीय नामदार श्री संदीपानजी भुमरे मंत्री रोजगार हमी योजना फलोत्पादन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर साहेबांना मी विनंती करते शुभेच्छा संदेश या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याच्या समवेत आहेत माननीय विभागीय आयुक्त मधुकरचे अध्यक्ष त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त सर्व मान्यवरांचं मंचाकडे आगमन होत आहे। 2020 मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट शाळेचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला। आयर्न मॅन म्हणून 2दा सन्मानित करण्यात आले आहे। यानंतर अण्णा खेमू बागमोडे राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर 37 वर्षाच्या सेवेत 33 वर्ष महाराष्ट्रातील विविध प्रशिक्षण केंद्रात सोलापूर मुंबई येथे 187 पदकं त्यांनी प्राप्त केलेली आहेत म्हणून सन्मान करण्यात येत आहे। संभाजीनगर महिलांची सुटका करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील कनेक्शन असलेले सर्व व्यावसायिक आंतरराष्ट्रीय रॅकेट त्यांनी उघडकीस आणलेले आहे त्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात येत आहे। काशीनाथ महानगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर 28 वर्ष ही सेवा देण्यात आलेली आहे आणि 24 तासात शोध लावून त्यांनी विविध गुन्हे याची तपास लावलेला आहे त्याबद्दल महानगरे यांचा हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। मी पुढचं वाचून ठेवते आपण तयार व्हायचं आहे। श्री विशाल बोरखे पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि जीव धोक्यात घालूनही दोन्ही कुख्यात गुंडांना
शस्त्र त्यांनी पकडलेले आहे. जिवंत कारतूस त्यांनी हस्तगत केली होती. यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हे प्रमाणपत्र आणि सन्मान करण्यात येत आहे. गुन्हे शाखा 72 तास सापळा रचून महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि म्हणून हा सन्मान करण्यात येत आहे. सर्वोत्कृष्ट तपास कामगिरी याबद्दल हा सन्मान देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय खडतर सेवा पोलीस डिपार्टमेंटने या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर श्री प्रवीण गाव पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यामध्ये 72 तास सापळा रचून महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र 10 गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल त्याचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. टाळ्या झाल्याच पाहिजे. यानंतर श्री शहबाज दिलावर खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पुढचं नाव वाचत होते श्री सतीश जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा नांदेड जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात आरोपी रवजोत सिंग या साथीदारास अमिश शेषाव गोडबोले यांचा पिस्तूल आणि जिवंत कारतूस हस्तगत केल्याबद्दल सन्मान करण्यात येत आहे. श्री संदीप तायडे पोलीस हवालदार छत्रपती संभाजीनगर यांनाही 24 तासात गुन्हे शाखेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तपासामध्ये उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात येत आहे. यानंतर श्री नवनाथ खांडेकर गुन्हे शाखा यांनी 72 तासात सापळा रचून महिलांचे मंगळसूत्र 10 गुन्हेगारांना पकडले आहे. यासाठी सन्मान करण्यात येत आहे. श्री श्याम आडे गुन्हे शाखा यांचाही असाच खडतर सेवा दिल्याबद्दल सन्मान करण्यात येत आहे. मी पालकमंत्री महोदयांना विनंती करते हा सन्मान आपण करावा. माझ्याकडची पूर्ण यादी वाचून झालेली आहे. यानंतर सामूहिक संचलनाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मी आरपीआय साहेबांना विनंती करते आपण परेडला थोडं ऐकलं दादा माननीय नामदार संदीपाजी भुमरे पालकमंत्री संभाजीनगर तथा रोजगार आणि समुत्पादन महाराष्ट्र शासन या ठिकाणी पालकमंत्री महोदय आपल्याकडे परेड निरीक्षणासाठी येत आहे. टाळ्या वाजून आपण त्याचं स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम. पहिली बार कर रहे हैं अपने गोष्ठी सर को पाया जोड़त या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय हे संपूर्ण परेडचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे येत आहे. आज या दिल्ली पोलीस मैदान ग्राउंडवरती प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुख्य कार्यक्रमासह माननीय पालकमंत्री महोदय माननीय नामदार संदीपाजी भुमरे समुत्पादन रोजगार अभियोजना पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे.
संपूर्णपणे संचलनासाठी तयार आहे. भारत माता हमारी आन बान और शान है, इसीलिए तुम निछावर जान है. या भारताच्या झेंड्याला जर आपण बघितलं तर 3 रंगांचा संगम हा यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून देश विविध रंगांचा, देश विविध रंगांचा, देश विविध रंगांचा, देश विविध रंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, विविधतेत एकता ही आपल्या भारताची शान आहे. आणि म्हणूनच विश्वात सर्वत्र गाजणारं हे भारताचं नाव आहे. आकाशाने आज लपेटून घेतला, उत्सव 3 रंगांचा आज आकाशाने लपेटून घेतला. अभिमान आहे या मातीचा 75व्या या वर्षाचा. आणि म्हणूनच बाळगूया भारतीय असल्याचा स्वाभिमान आणि अभिमान, बाळगूया भारतीय असल्याचा अभिमान आणि स्वाभिमान. संपूर्ण परेडचं निरीक्षण करून पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांचं मंचाकडे आगमन होणार आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आणि म्हणूनच भारताचे संविधान ज्यांनी लिहिलं असे भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं संविधान, त्याची अंमलबजावणी आज आपण सर्वत्र करत आहोत. आणि त्यामुळे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्रोतेहो, मंचाकडे पालकमंत्री महोदयांचं आगमन काही क्षणातच होणार आहे. आपण सर्वच जण आलेले विविध क्षेत्रातील अधिकारी, पोलीस ऑफिसर, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, थोर स्वातंत्र्य सेनानी यांचं पुन्हा एकदा देवगिरी मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रजासत्ताक दिन चिराई येवो यात खूप खूप लाख लाख शुभेच्छा. सोने की चिडिया असा आपला भारत देश, ज्याचा उल्लेख आपण करत असतो. त्या चिडियाचे पंख हे आज गगनाला भिडलेले आहेत. ही भरारी ही इतकी उंच आहे की आकाशाकडे डोळे लावून बघितलं तरीही आपल्याला झालेला विकास, प्रगती ही अभिमानाची लक्षात येते. आणि म्हणूनच भरारी घेताच आकाशात प्रगती, उन्नती आणि विकासाचे खुलते द्वार असा हा भारताचा आहे अभिमान आणि स्वाभिमान. पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांचं मंचाकडे संपूर्ण परेडचं निरीक्षण करून आगमन होत आहे. शासकीय अधिकारी, पत्रकार, विद्यार्थ्यांनो, आपल्या सगळ्यांना आपल्या प्रजेशी आनंद होत आहे. आजच्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा
आपण केला आहे. आपण प्रजासत्ताक राष्ट्र घालून जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच सर्व हुतात्म्यांना मी नम्रपणे अभिवादन करतो. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहे. मित्रांनो, असे हे त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि त्यातून निर्माण झालेले आपले प्रजासत्ताक आपल्या या देशाच्या नागरिक म्हणून या लोकशाही मूल्यांची जपणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण साऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून पार पाडायची आहे. आपल्या अमूल्य मतानुसार योग्य लोकप्रतिनिधी निवड आपणास करायची आहे. त्यासाठी मतदार म्हणून आपले कर्तव्य आपण बजावावे असे आवाहन मी आपणास या निमित्ताने करतो. चला आपण आपली लोकशाही बळकट करण्याची शपथ घेऊया. आता अयोध्या येथे झालेल्या राम मंदिरातील रामलल्लाच्या प्रतिष्ठेमुळे संपूर्ण देशात उल्हास व आनंदाचे वातावरण आहे. सर्व देशवासीय देशप्रेमाची भावना, लोकशाही मूल्यांची जपणूक करत राम राज्याकडे वाटचाल करीत आहे असे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. आपले राज्य तसेच आपला जिल्हा शेतीप्रधान आहे. आपले शासन शेतकऱ्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकतेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून जवळपास 21 कोटी रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील 2.5 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना झाला आहे. जिल्ह्यात ब्रह्मभवन उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन होत आहे. असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच नांदूर मधलेश्वर जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले. जायकवाडी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडून शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीत दिलासा देण्याचे काम शासनाने आणि प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात पशुधन विकासासाठी पशुधनाला चारा उपलब्ध व्हावा यासाठी वैयक्तिक विकास कार्यक्रम अंतर्गत 9,000 खातेदारांना 100% अनुदानाचा लाभ देण्यात आला. त्यातून पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्याचं नियोजन करण्यात आले आणि त्याचा परिणाम आपणास दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2023-24 मध्ये जिल्ह्यात सुमारे 1,40,000 कुटुंबातील 2.5 लाख व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. आपल्या जिल्ह्यात या वर्षात 236 कोटी रुपये खर्च झालेला असून त्यापैकी 178 कोटी अकुशल तर 54 कोटी रुपये कुशल कामावर खर्च झाला आहे. आपला जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. आपल्या जिल्ह्यात नगर विकास विभागामार्फत 4 कोटी 15 लक्ष रुपये मंदिर सुशोभीकरणासाठी प्राप्त झाला असून त्यातून जिल्ह्यातील मंदिराचे सुशोभीकरण करण्यावर खर्च होत आहे. तसेच जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरची परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याद्वारे जिल्ह्याला पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास करून रोजगाराची संधी निर्माण होत आहे. त्यासोबतच जिल्ह्यात पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यान विकास तीर्थक्षेत्र विकासासाठी विरू घृष्णेश्वर विकास आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 138व्या जयंती निमित्त शहरात वाचनालयाचा विकास करण्यासाठी हा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. आज त्या निधीतून शहरात साकारलेल्या 38 वाचनालयाचे लोकार्पण होत आहे. ही विशेष आनंदाची बाब आहे. जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चिकलठाणा आणि वळूज औद्योगिक वसाहतीत अमृत उद्योग योजनेअंतर्गत लघु व सूक्ष्म उद्योजकासाठी 18 कोटी 15 लक्ष रुपये खर्चून 200 स्क्वेअर फुटाचे बांधीव गाडी बांधकाम करण्यात येत आहे. त्या ठिकाणी येथे 25 तर वाळूज येथे 44 गाडी उपलब्ध होणार आहे. कोरोना कालावधीत बंद पडलेल्या उद्योगांना
उद्योग संजीवनी योजनेच्या माध्यमातून पुनर्जीवन करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकासासोबत आरोग्यासह स्वच्छतेशी प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात मंदिराचेही स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यात आपण सारेजण योगदान देऊया. आपण सारे मिळून आपले शहर आपले गाव स्वच्छ करून त्यात आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. काही बक्षीस आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री या नात्यानं मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आज तुम्ही असं म्हणाले की रामराज्याला सुरुवात झालेली आहे. आता आपण बघितलं नाही का जी अनेक वर्षाची आपण वाट बघत होतो ते काम नरेंद्र मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी जी नागरिकांची मागणी होती, सर्वसामान्यांची मागणी होती की रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे, ते प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि देशात तुम्हाला सांगतो अगदी आनंदात उत्साहात प्रत्येक गावोगाव घरोघर दिवाळी साजरी केली. इम्तियाज जलील यांनी तुमच्या भाषणावरती टीका केलेली आहे. ते म्हणे राजकीय इथं बोलू नये म्हणून रामराज्य तेव्हा रामराज्य राजकीय भाषण नाही आहे. त्याला राजकीय भाषण नाही. मी काही निवडणुकीच्या संदर्भात नाही बोललो. हे काही राजकीय भाषण नाही. जे झाले ते सत्य बोललो. मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झालेले आहेत आरक्षणासाठी. यावर देखील सरकारने ते त्वरित मान्य करावं असं देखील एक चालू आहे. शासनाचा प्रयत्न, सरकारचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं आज निश्चित तोडगा निघन. आणि मनोज जरांगे पाटलांनी ज्या ज्या काही मागण्या केल्या त्या शासनाने म्हणजे मला सांगायचं की त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याचा शासनाने दखल घेतलेली, तसं काम चालू आहे. आणि मला वाटतं त्याच्यावर आज निश्चित तोडगा निघल्याशिवाय. उमरे साहेब, तुम्ही संपूर्ण या प्रक्रियेमध्ये होता. तुम्ही देखील अनेक वेळा यामधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारसोबत तुम्ही शिष्टमंडळासोबत देखील होता. आज तोडगा निघेल असा विश्वास करता. नेमकी काय अशी नाही मी पहिल्यापासूनच मनोज जरांगे पाटलाच्या संदर्भात ज्या ज्या काही मागण्या आहे त्या अनेक वेळा आम्ही त्यांना भेटलो, चर्चा केली. शासनाने भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळं मला एक सांगायचं की शासन पॉझिटिव्ह आहे. शासन आतापर्यंत जे जे काही म्हणजे समिती असेल त्या समितीनं चांगलं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं त्याच्यात निश्चितच आज तोडगा निघेल. मनोज जरांगेंचं आंदोलन दाबण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मीरा भाईंदरचं प्रकरण 100% प्रयत्न करतो. कशाचं प्रकरण दाबण्याचं? प्रकरण दाबण्याचं नाही, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचं. आतापर्यंत प्रकरण दाबण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यांच्या मागण्या कशा पूर्ण होतील, त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न. म्हणजे आजचा दिवस 26 जानेवारीचा आज मनोज जरांगे पाटील जसं म्हणतात की आम्ही गुलाल उधळू, म्हणजे आजच्या दिवसात गुलाल उधळण्यासारखी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असं ते सगळे प्रयत्नशील आहे. सरकार प्रयत्नशील आहे. आणि समाजाला कसा न्याय देता येईल त्याच्यासाठी शासन काम करते. प्रजासत्ताक दिन साजरा झाला आहे. त्यामध्ये रामराज्याची सुरुवात झाली असं पालकमंत्री म्हणाले भाषणात. आता प्रजासत्ताक दिन त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना दिल्या पाहिजे. फार राजकीय काल बोलावं असं मला वाटत नाही. पण रामराज्य कुठं आहे? खोटं बोलणारे, गद्दारी करणारे लोक थोडे रामराज्य आणू शकतात. पण मला असं वाटतं आज फार राजकीय बोलू नये. दुसरं असं आहे की आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर गेलेले आहेत. अनेक घडामोडी घडते. सरकारचा शिष्टमंडळ देखील त्यांना भेटीला गेलेला आहे. आज सरकारला खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सरकारचे प्रतिनिधींनी 2दा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आणि तेवढा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे. सरकारने तोडगा काढावा. नुसत्या चर्चा, रिकाम्या चर्चा, सुक्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा.
आता सध्याची परिस्थिती पाहता तोडगा निघेल असं वाटतंय का तुम्हाला? सरकारने ठरवलं तर काही होऊ शकतं, कारण केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे. तोडगा काढणं काही अवघड काम नाही आहे. आणि छत्रपती शिवरायांची शपथ दसऱ्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमच्या हातात सत्ता दिली तर आम्ही 4 दिवसात रिझर्वेशन देऊ असं म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं. परंतु ते शब्दावर ठाम का राहत नाहीत? काय अशी अडचण असू शकते किंवा काय हे फक्त राजकारण आहे? नाही, मग ते कुठे बोलत असावेत असं मला वाटतं, लोकांना फसवत असावेत असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटील म्हणतात की आता तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी यावं, आता त्यांना वेळच सांगा. मला असं वाटतं या तिघांची 3 बाजूला तोंड आहेत. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची भूमिका वेगळी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची भूमिका वेगळी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका वेगळी. मात्र या संदर्भात तिघांचे तोंड 3 बाजूला दिसत आहेत आणि कोणालाही या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही अशा प्रकारची स्थिती. मला वाटतं मराठा समाज याचं उत्तर निश्चित या सरकारला देईल. थँक्यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।